चांगलं काम होत असेल की लगेच पोटात गोळा उठतो. आणि खऱ्या अर्थानं हा पोटातला गोळा आपल्या विकासाला जसा खिंडार पाडतो ना, त्यालाच म्हणतात की आपल्या कर्तव्याचं द्यायचं सोडून आणि दुसऱ्याच्या कर्तव्यात घालायचं, दुसऱ्याचं कर्तव्य करायचं बोडून. अशा पद्धतीची वृत्ती आम्हाला नेहमी पाहायला मिळते आणि सध्या नेमकं बीड जिल्ह्यात तेच घडतं. माननीय जिल्हाधिकारी या खऱ्या अर्थानं या सगळ्या कामाचा आढावा घेऊन ज्या पद्धतीचा विकास कामाचा आढावा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं कामाची रूपरेषा आखण्याचा धडाका विवेक जॉन्सनने लावलाय, त्याला खऱ्या अर्थानं आता लोकप्रतिनिधींच्या पोटात गोळे उठू लागलेले आणि हे गोळे सहज नाहीयेत. कारण की एक तर आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काम कसं करावं हे माहित नाही. आणि हे सगळं काही असताना सुद्धा जर एखाद्या अधिकाऱ्यानेच आपल्या कर्तव्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला की मग यांची म्हणजे ती कोपरखिळी सुरू होते. आणि ही कोपरखिळी नुसती कोपरखिळी नाहीये, तर ही हिनवण्याची भाषा आहे. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जर लोकप्रतिनिधी वागत असतील तर खऱ्या अर्थानं हे आपले लोकप्रतिनिधी आहेत का, हाच प्रश्न आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. पण काय दुर्दैव आहे आपलं, आपण ज्या पद्धतीच्या मानसिकतेत ग्रासलो गेलोय, ज्या पद्धतीच्या विचारात अडकलोय, ज्या पद्धतीची भूमिका आपण मांडतोय, तीच भूमिका चुकीची आहे हे लोकप्रतिनिधी वारंवार सिद्ध करतात. तरीही तो जातीचा आहे, तो पातीचा आहे, तो आपला आहे, तो स्वकीय आहे, या भावनेत अडकून आम्ही नेहमी आमची जी निवड आहे ती चुकीच्या पद्धतीने करतो. आणि खऱ्या अर्थाने जी नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करेल, ज्याला एक दूरदृष्टी आहे, ज्याला नेहमी एक वेगळी दिशा राहिलेली आहे, त्याला दूर करून आपली भावनावर झालेली लोक आम्ही निवडून देतो आणि हेच आमच्या मुळावर येत. अशीच सध्या बीडच्या विकास आराखड्याच्या संदर्भात शोकांकिता सुरू आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं काम हे लोकप्रतिनिधींनी करायला हवं होतं आणि लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टीचे आढावा बैठका, या पद्धतीचे विकास आराखडे, या पद्धतीच्या कामाची सचोट्या या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजेत. कारण की लोकप्रतिनिधींचं कामच काय, परंतु म्हणतात ना की आपलं काम सोडायचं आणि यांना ज्या पद्धतीने निवडून गेल्यानंतर जी भूमिका यांची सुरू होते, हे फक्त आपल्या राजकीय प्रोपोगंड्यांमध्ये आणि राजकीय खेळींमध्येच व्यस्त असतात. विकासाच्या बाबतीत यांच्याकडे शंख आहे, काय की कळतच नाही काही, काय बोलावं, कशा पद्धतीनं वागावं, कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी म्हणजे व्यवहार करावे, हे यांना काही माहित नाही. हे फक्त ठेक्यात जातात मला निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या आविर्भावात. मग शेवटी हातात काय लागतं? शून्य. 5 वर्ष कसे उलटून जातात आणि 5 वर्षामध्ये काय कमवलं, पुन्हा जी काही कमवलेली माया आहे ती पुढच्याही निवडणुकीसाठी सांभाळून त्याच्यातला 25% भाग खर्च करायचा आणि पुन्हा आपली जादूची कांडी साहेबांनी वेगळ्या पद्धतीने फिरवली होती. पण हे ज्या पद्धतीने कांड्या फिरवतात आणि किंवा कांड्या करतात, त्या कांड्यांमुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती दुफाळते आणि त्याची वेगवेगळ्या उदाहरणं आपल्याला जिल्ह्यात पाहायला मिळतात. परंतु खऱ्या अर्थानं विकास व्हायला हवा का नाही, का तो शिक्का आमच्या डोक्यावर नेहमी माग असल्याचा. आज ज्या पद्धतीची परिस्थिती बीड जिल्ह्याची झालेली, वास्तविक स्वरूपात काम करायला इतकी मुभा आहे की जसं एक शेतकरी शेतात गेल्यानंतर ते शेतातलं शेत त्याला काम सांगतं, तसं एक जनप्रतिनिधी किंवा एक कार्यकर्ता जेव्हा आपल्या मतदारसंघात जातो किंवा आपल्या परिक्षेत्रात जातो, तर त्याला कामाची दृष्टिकोन दिसले पाहिजेत. नाही तर आपल्या बांधावरचे शेतकरी त्याला कामच दिसत नाही, तसे हे बांधावरचे शेतकरी आहेत. यांना कामाच्या बाबतीत काहीच नाही, यांना फक्त टक्केवाऱ्या कळतात. कुठून किती टक्के घ्यायचे, कुठून कशा पद्धतीने गोळा करायचे, कुठं कशा पद्धतीच्या धावसा मारायच्या, कशा पद्धतीनं कोणाला आरेरावी करायची, यांना आपल्या पदरात पाडून घ्यायचं. मग अशीच पद्धत आता सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार सुरू केली. ज्या पद्धतीने यांच्या विकास आराखड्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने बैठका घेत आहेत, जशा धारूरच्या घाटाच्या संदर्भात रुंदीकरणाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन त्याच्यावर एक म्हणजे बजेटचं एक अंदाजपत्रक बांधलंय, लगेच यांच्या पोटात गोळा.
संभाजीनगर धाराशिव रेल्वे मार्गाच्या परिसीमेच्या बाबतीत त्यांनी भूमी अधिग्रहणाच्या संदर्भात जी काही आढावा बैठक घेतली, पोटात गोळा. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सगळीकडे कशा पद्धतीच्या परिस्थिती ह्याची बैठक घेतली, पोटात गोळा. हे गोळे तरी का उठतात त्यांच्या पोटात? कारण की तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तर विचार करणं तुमच्या मनात नाहीच आहे. तुम्हाला त्यांची दखल आहे ना. 4 चमचे घ्यायचे, 4 गुलथणे घ्यायचे आणि 4 भातवाड्या घ्यायच्या आणि मस्त आपलं राजकारणाचं टिमकं वाजवत फिरायचं. मग इकडं जाऊन आपली टिमकी वाजव, तिकडं ही टिमकी टाकव, तिकडे ही पुडी सोड, तिकडं ती पुडी सोड. या पुड्या सोडण्यामध्येच या सगळ्या विकासाची वाट लावायची. आणि ही वाट खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची लागली. कारण की तुम्ही काय करता हे सगळ्यांना कळतं, फक्त झुंडशाही समोर बोलता येत नाही, अशी प्रतिक्रिया लोकांची, माझी नाही बरं. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि जिल्ह्याचा विकास आराखडा जर समजला असता तर आज विवेक जॉन्सन जे काम करतायत ना ते कित्येक दिवस अगोदर तुम्ही केलं असतं. पण करायचंय कोणाला? डीपीडीसीचे आलेले पैसे 1 वर्ष अगोदरच वापरून बसलेले असतात. प्रत्येक झिडपीतलं आलेलं बजेट ज्या पद्धतीनं वापरलं जातं, आजही जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची परिस्थिती, पाणी कालव्यांची परिस्थिती, बंधाऱ्यांची परिस्थिती सगळी पाहिली तर आजही आम्ही त्या निजामाच्या राज्यातच जगतोय. कारण की निजामाच्या राज्यात ज्या परिस्थित्या होत्या आणि हैदराबाद संस्थान आमच्या डोक्यावर मांडलं गेलं होतं, त्या हैदराबाद संस्थानापेक्षा वेगळी परिस्थिती काहीच नाही. फक्त रजाकारांचं स्वरूप बदललंय, रजाकार बदलत गेलेत. पण आजची जी रजाकारी आहे ती खूप जाचक आहे. त्यावेळेस त्या रजाकाराच्या राज्यात कमीत कमी काठीला सोनं लावून जरी फिरलं तर त्या सोन्याकडे कोणी बघत नव्हतं. आज जशा पद्धतीचे डाके सर्वसामान्यांवर टाकलेत ना, आणि ज्या परिस्थितीत सर्वसामान्यांना सोडले. कारण की बीड जिल्हा या परिस्थितीत खूप होरपळलाय, मल्टीस्टेटनं होरपळलाय, आता ज्या पद्धतीच्या परिस्थिती होरपळलाय, डीसीसीने होरपळलाय, आम्हाला विकास निधीच्या पद्धतीने होरपळलाय. प्रत्येक ठिकाणी बीड जिल्ह्याच्या नशिबाला चटके. पण हे चटके कुठंतरी एक अधिकारी चांगल्या पद्धतीनं आढावा घेऊन याला कशा पद्धतीनं विकास पटलावर आणता येईल, या माध्यमातून कशा पद्धतीने या जिल्ह्यातून विकास धावेल. भलं त्या माणसाची, त्या अधिकाऱ्याची फक्त कार्यप्रणाली या जिल्ह्यात फक्त 4 वर्ष चालणार आहे. कदाचित त्या अगोदरी तुमच्यासारखे माणसं, पोटात गोळा उठणारे माणसं जर त्याच्या जर वाईटावर असतील तर त्या केंद्रेकर साहेबासारखी उचलबांगडी अगोदर करते. कारण की तुम्हाला पचत नाही ना तुमची इज्जत उतरलेली. आणि तुमची इज्जत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला हे धडे मिळणार नाही. आणि जनतेलाही कळणार नाही की आपण जे जनप्रतिनिधी निवडून देतो ना ते कोणत्या कामाचे आहेत. लोणच्याच्याही कामाचे नाही. फक्त आमच्यातली भूमिका आम्हाला कशा पद्धतीनं, आणि 4 चमचे, 4 उलथणे आणि 4 भातवाड्या घेऊन कशा पद्धतीनं हे आपली परिस्थिती मांडतात ना, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण या जिल्हाधिकाऱ्यांनी उघडं करून दाखवलंय. कारण की विकास काय असतो आणि विकासाचा आराखडा काय करावा लागतो हे सध्या विवेक जॉन्सन चांगल्या पद्धतीने करतात. आणि चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्याच्या गाडीत वंगण घालून त्याची गाडीची गती कमी करू नका. जर हे प्रशासकीय माध्यमातून जर हे सगळे प्रकल्प चांगल्या पद्धतीने होत असतील तर तुमच्या टक्केवाऱ्या तरी याच्यातून असतील. तुमची जी कुणाला त्या भातवाडीनं कुणाला वाढायचं ती भातवाडी जरी काम कमी करेल. त्यामुळं त्या भातवाडींच्या आणि त्या चमच्यांच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्याची हेळसांड करू नका. आणि काम करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीचं काम करतायत आणि ज्या पद्धतीनं विकास आराखडा आखतायत त्याबद्दल त्या जिल्हाधिकाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. आणि केलंच पाहिजे. कारण की ही परिस्थिती जर त्यांच्या पाठीवर जर कुणीतरी पाठीशी उभं राहिलं तरच खऱ्या अर्थानं त्यांना बळ मिळेल. नाही तर तुमच्यासारखे आहेतच चिमट्या घेणारे, गोळा उठवणारे, गाडीत वंगण घालणारे. आणि हे वंगण घालणारेच खऱ्या अर्थानं विकासाच्या रथाला गती कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तुम्ही धडा शिकवा जर तुमच्यात जर उघड परिस्थिती असेल. नाहीतर चलू द्या तुमच्या पद्धतीनं. आणि अशाच पद्धतीने चाललं तर बीडचा बिहार झालाच आहे. त्याच्या पुढचं अजून कोणतं तरी एखादा होईल, कराची होईल किंवा लाहोर होईल किंवा पेशावर होईल. कारण की आमच्याकडे काय तेच चालतंय ना, आम्हाला त्यालाच महत्व आहे. त्यामुळे कमीत कमी बुद्धीच्या पटला उतरा आणि पाकिस्तान सारख्या क्रूर बुद्ध्या तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका.
कारण की देश विकासाचं प्रत्यय कशा पद्धतीने वागतायत आणि कशा पद्धतीने चालतायत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. पण खऱ्या अर्थानं जर सामाजिक परिस्थिती तुम्हाला सुधारायची असेल तर खऱ्या अर्थानं ते बीडचं बीडच राहू द्या. कारण की बीड हे खूप सुंदर आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं आणि आपल्याबद्दल या मनात काय ह्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया असतील तर आपल्या कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.